आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. बुरा नो मानो होली है. मित्रांनो, आपल्या सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर होळी झालेली आहे आणि रंगपंचमीच्या निमित्तानं मी या शाळेमध्ये रंगपंचमी खेळायला आलो आहे. खरं तर रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव, रंगांची उधळण. आणि या निमित्तानं रंगपंचमीचा एक दिवस आपण रंगांची उधळण करतो, आपलं आयुष्य कलरफुल करतो. आणि असेच रंग मी आज या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये उधळायला आलो आहे. मित्रांनो, आज आपण आहोत लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मूकबधिर विद्यालय विटा येथे. आपल्याला माहिती आहे, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात खरं तर ईश्वर सुमनाने होते, प्रार्थनेने होते. या शाळेची सुरुवात देखील एका प्रार्थनेने होते आणि अर्थातच ही प्रार्थना तुमचं आमचं मन प्रसन्न करण्यास कारणीभूत ठरते. मित्रांनो, खरं तर भाषा हे संवादाचं माध्यम आहे. भाषा असेल तरच आपण समाजापुढे येऊ शकतो. मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषा आहेत, पण याहीपेक्षा एक वेगळी भाषा आहे जी या विशेष विद्यार्थ्यांना समाजापुढे आणते, समाजाशी संवाद साधण्याकरता प्रेरित करते. ए ची साईड कशी आहे? ए. त्यानंतर हे काय? बी, सी, डी, ई, एफ, G, H, I, J, K, L, M. खरं तर शिक्षणाबरोबर कला असणं हा आपल्या सर्वांगीण विकासाचा भाग आहे. कारण कला ही सत्य, शिव आणि सौंदर्य यांचं एक संमेलन असतं. अशीच एक कला, विशेष कला या विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा आहे. या विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक कलागुण आहेत, ते कलागुण आपण जाणून घेतलेत. यानंतर आपण जाणून घेणार आहोत खरं तर या विद्यार्थ्यांच्या मध्ये जी क्षमता आहे ती क्षमता तपासली कशी जाते, ही क्षमता त्यांच्यामधली जाणून कशी घेतली जाते. ते अर्थातच एक ऑडिओमीटर आहे, त्या ऑडिओमीटरच्या द्वारे या विद्यार्थ्यांच्यातली क्षमता तपासली जाते. त्या ऑडिओमीटरबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या शिक्षक आपल्याबरोबर आहेत. नमस्कार मॅडम. मी तुम्हाला विचारू इच्छितो की हे ऑडिओमीटर नेमकं काम कसं करतं, काय उपयोग आहे त्याचा? ज्यावेळी पालकांना लक्षात येतं की आपल्या मुलाला ऐकू येत नाही आहे, त्यावेळी त्या मुलाचा लॉस, दोन्ही कानाचा लॉस चेक करतो त्या आपण ह्या ऑडिओमीटरच्या मशीनद्वारे. ऑडिओमीटरमध्ये आपण 4 डेसिबलमध्ये चेक करतो. 250, 500, 1000 आणि 2000 यावरती त्यांच्या डेसिबलवरती त्यांना एक बीप ऐकवला जातो. त्या बीपवरती त्यांचा लॉस किती लॉसला, त्यांना किती डेसिबलला किती लॉसला, ते बीप किती ते रिस्पॉन्स येतात ते बघून त्यावरती आपण त्यांचा लॉस काढतो. दोन्ही कानाचं वेगवेगळं मशीन. या संस्थेची, या विद्यालयाची स्थापना 32 वर्षापूर्वी अशाच एका व्यक्तिमत्वानं मूकबधिर विद्यालय काढायचा निर्णय घ्यावा आणि त्या पाठीमागची संकल्पना खऱ्या अर्थानं काय असावी हेच आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत आहेत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन लकडे साहेब. आता तुम्ही पाहिलं असेल की सर्वसामान्य मुलामुलींची लग्न जमवणं सुद्धा अवघड आहे, तरीसुद्धा आम्ही ह्या कर्णबधिर मुलामुलींची लग्न जमावीत असा आमचा प्रयत्न असतो. त्यांना त्यांचं पुनर्वसन कसं जीवनात होईल, ते स्वतःच्या पायावर कसं उभा राहतील ह्याकडं आम्ही बारकाईनं लक्ष पाहत देत असतो. आणि आता बरीचशी मुलं विट्याच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत, पॉवरलूममध्ये काम करत आहेत. त्यानंतर दुसरे काही कारपेंटर असतील, पेंटिंगचं काम करत असतील. असे बरेच व्यवसाय आहेत की जिथं आमच्या ह्या मुलांना केवळ त्यांना ऐकता येत नाही म्हणून ते बोलू शकत नाहीत, पण त्यांना वैयक्तिक श्रवणयंत्र देऊन त्यांची श्रवणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. मी तर खूप रंग सोबत आणलेत. लाल आहे, जांभळा आहे, पिवळा आहे, निळा आहे, भरपूर रंग आहेत. मी तर खूप मजा करणार आहे, मस्ती करणार आहे, धमाल करणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत येत आहे.
वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरक तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरक तरतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय मित्रांनो मी तर खूप मजा केली मस्ती केली धमाल केली आणखीनही मी मजा करणार आहे यातला प्रत्येक रंग खरं तर काहीतरी वेगळं सांगून जातोय आजचाच एक रंग तुमच्यामध्ये देखील आहे माझ्यामध्ये देखील अर्थातच तो रंग आहे माणुसकीचा तो माणुसकीचा रंग आज मी या विद्यार्थ्यांच्या मध्ये उधळण्याकरता या ठिकाणी आलेलो होतो आजच्या भागात आपण इथंच थांबतोय पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच नवीन रंगात नवीन ढंगात तोपर्यंत पाहत राहा 7 स्टार न्यूज